देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांचा आम्हाला अभिमान, आमदार रणधीरभाऊ सावरकर। बोरगावात ऑपरेशन सिंदूरमधील शौर्याला तिरंगा रॅलीतून सैनिकांना सलाम। भाजपद्वारा आयोजन, शेकडो कार्यकर्ते सहभागी। पहलगाममध्ये निष्पाप लोकांचा जीव गेला, अनेकांना अपंगत्व आले। या अतिरेक्यांना धडा शिकवण्यासाठी देशाच्या सीमेवर सैनिकांनी सडेतोड जवाब देऊन ऑपरेशन सिंदूर युद्धात भारतीय सैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवलेल्या वीरतेस सलाम आहे। देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत जनता खंबीरपणे उभी आहे। तिरंगा रॅली ही आमच्या सैनिकांच्या सन्मानार्थ तथा बल वाढवण्यासाठी आहे। राजकारण नाही, आम्हाला अभिमान आहे आणि तो प्रत्येक भारतीय नागरिकांना आहे, असे मत व्यक्त केले। बोरगाव मंजू येथे भाजपच्या वतीने बुधवार 21 रोजी सकाळी भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आले होते। प्रसंगी भाजपा नेते आमदार रणधीरभाऊ सावरकर संबोधित करताना बोलत होते। पुढे बोलताना सांगितले की देशाचा सन्मान व स्वसंरक्षणासाठी भारतीय सैनिकांच्या कार्याची जाणीव तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावी, सैनिकांप्रती इतरांच्या मनात आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने सिंदूरमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीतून कृतज्ञता व्यक्त करून सैनिक लालाजी गवई, सैनिक मनोज तायडे यांना सन्मानित केले। सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करून भाजपा नेते प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या नेतृत्वाखाली रॅली बस थांबा ते मेन रोड, फारशी चौक, देशमुखपुरा, भीमनगर, भवानीपुरा मुख्य मार्गावरून रॅली मार्गक्रमण करत सोपीनाथ महाराज मंदिर प्रांगणात समारोप करण्यात आली। प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, शंकर वाकोडे, माधव मांडकर, विवेक भरणे, अनिल गावंडे, प्रवीण हगवणे, संजय कोरडे, पंकज वाडेवाले, सुबोध गवई, जयकृष्ण ठोकळ, सागर तायडे, बंटीभाऊ मांगे, दिनेश मोरे, छोटू देशमुख, रामचंद्र उमाडे, संजय गावंडे, वसंत गावंडे, विशाल जयस्वाल, देवेंद्र देवर, किशोर काकडे, प्रमोद गोगटे, शैलेश तायडे, रणजित तायडे, प्रकाश शेंडे, गजानन दिपके, सुहास सोनवणे, गजानन लाळे, संदीप सोनोने, प्रदीप गांजरे, अरुण गवळी, मंगेश तायडे, प्रकाश असलमोल यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई, अकोला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.